दरम्यान महामंडळानं ठराव स्वीकारावा की नाही हा अधिकार त्यांचा असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय। आणि परभणीच्या घटनेचा उल्लेख होता, मात्र मराठवाडा साहित्य परिषदेने दिलेला हा ठराव महामंडळानं स्वीकारलेला नाही। महामंडळाची महामंडळानं तो स्वीकारावा की न स्वीकारावा हा त्यांचा स्वायत्त अधिकार आहे, परंतु या ठरावाच्या पलीकडे जाऊन सांगतो की संतोष देशमुखच्या बाबतीमध्ये मसाजोगला जो काही प्रकार घडला त्याचं कोणी समर्थन केलं नाही। त्याच्या आरोपींना कुठच्याही परिस्थितीमध्ये फाशी झाली पाहिजे ही आमची पक्ष म्हणून देखील भूमिका आहे, शिंदे साहेबांची देखील भूमिका आहे। आणि दुसरा ठराव जो जातीपातीच्या संदर्भातला घातला जातोय ती देखील शासन म्हणून आमची जबाबदारी आहे। ठराव घ्यावा न घ्यावा याच्यावर मी बोलणं एवढा मोठा नाही, कारण मी काही बोललो तर त्याची परत साहित्य संमेलनाच्या निमित्तानं ब्रेकिंग होऊ शकते, परंतु महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण असू नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।